मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अहिल्यानगर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते पार पडत आहे आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आत्ता प्रभाग क्रमांक 15च्या मतदान केंद्राबाहेर आहोत। सर, शांततेत मतदान हो यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते ठिकठिकाणी बंदोबस्तावर आहे। काय आत्तापर्यंत सकाळपासून काही घटना घडल्यात की कुठं काही वादविवाद घडले? सकाळी 7:30 वाजल्यापासून अतिशय शांततेमध्ये सर्वत्र मतदान चालू आहे। कुठलीही वादाची किंवा अशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रयत्न किंवा तशी घटना आतापर्यंत घडलेली नाहीये। प्रभाग क्रमांक 15 मध्ये मारहाणीची घटना घडली होती, त्यामुळे हा संवेदनशील समजला जातो। या प्रभागात जास्त पोलीस बंदोबस्त तैनात आहेत। बरोबर, ज्या ज्या ठिकाणी अशा काही घटना पाठीमागच्या काळात घडलेल्या आहेत त्या ठिकाणी या मतदानाच्या दिवशी अशा पद्धतीची कुठली घटना होऊ नये यासाठी पोलीस खात्यानं एक्स्ट्रा प्रिकॉशन घेतलेले आहे। किती बूथ आहेत किंवा मतदान केंद्र आहेत जे अतिसंवेदनशील आहेत? फारच कमी म्हणजे 3-4 ठिकाणी आम्ही एक्स्ट्रा प्रिकॉशन घेतलेले आहे। त्या ठिकाणी SRPF पण आम्ही एक फिक्स पॉईंट त्यांचा दिलेला आहे, जेणेकरून अशा पद्धतीची एखादी घटना समोर आली तर आम्हाला तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे। फिक्स पॉईंट आहेत, भरारी पथकं आहेत, त्याच्यामध्ये आमचं पेट्रोलिंग आहे, सेक्टर पेट्रोलिंग आहे आणि प्रॉपर या बूथचा जो बंदोबस्त आहे तो पण अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही या ठिकाणी तैनात केलेला आहे। हे होते पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड। पोलीस बंदोबस्त जो आहे तो कडेकोट लावण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत कोणती अनुचित घटना जी आहे ती घडलेली नसल्याचं देखील पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विक्रम बनकरसह मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।